लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक रोड येथील सामनगाव रोड येथे अश्विनी कॉलनी येथील युवकाकडून नाशिक रोड पोलिसांनी विविध ठिकाणाहून चोरलेल्या 3 दुचाकी जप्त केलेल्या आहेत। यामुळे आणखीन दुचाकी चोरीची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। देवळाली गाव अण्णाभाऊ साठे नगर येथील दिलीप युवराज सपकाळे यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्यानं त्यांनी 4 दिवसांपूर्वी जेल रोड पाण्याची टाकी मनपा शाळेजवळ लावलेली होती। सपकाळे हे दुसऱ्या दिवशी दुचाकी घेण्यासाठी गेले असता त्यांना गाडी चोरीला गेल्याचं लक्षात आलं। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शेळके आणि गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी दुचाकी चोरीचा तपास करत होते। यावेळी हवालदार विष्णू गोसावी यांना सामनगाव रोड येथील अश्विनी कॉलनी येथे राहणारा युवक रोशन संजय गोदडे याच्याकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी तात्काळ रोशन गोदडे याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने जेल रोड पाण्याची टाकी येथून हिरो होंडा तसेच सिडीडॉन ही दुचाकी चोरल्याची कबुली दिलेली आहे। दरम्यान रोशन संजय गोदडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला असून त्याच्या माध्यमातून आणखी दुचाकी चोरीची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक रोड।